कधी कधी रस्त्यावरून दिसलेला एक छोटा बोर्ड तुम्हाला वेगळ्याच ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. असंच काहीसं घडलं आमच्या बरोबर. मी आणि माझा मित्र गौरव कळवणच्या पाळागावला कामानिमित्त गेलो होतो. जाताना एक बोर्ड दिसला, प्राचीन शिव मंदिर. मग ठरवलं की परत येताना बघू. काम झालं आणि आम्ही मुद्दामून त्या रस्त्याने आलो आणि थेट शिरलो मार्कंड पिंपरी गावात. जुनं घर, शेती, डोंगर आणि एकदम वेगळाच वाईब. आणि पुढे रस्ता विचारत विचारत आत गेलो आणि पुढे आत गेल्यानंतर कळालं की आता आम्ही रस्ता हरवलो. मग तेवढ्यात एक दादा भेटले आणि त्यांनी आम्हाला रस्ता सांगितला. दादांनी सांगितलेला रस्ता फॉलो करत होतो. तुम्ही पण व्हिडिओ फॉलो करत असाल तर चॅनलला नक्की फॉलो करा, नाहीतर आम्ही हरवलो तर तुम्ही हरवाल. पुढे गेलो तर मंदिर दिसलं, पण जुन्या मंदिराचं नवीन बांधकाम चालू होतं. आत गेलो, कुंड बघितलं आणि सरळ नंदीचं दर्शन घेत आम्ही गाभाऱ्यात शिरलो. आणि गाभाऱ्यात गेल्यावर बघितलं काय, पिंडीच्या बाजूला एक होल होतं आणि त्याच्यात पाणी भरलेलं होतं. खरंच सांगतो, थोड्या वेळ काही समजलंच नाही आणि खूप रहस्यमय वाटायला लागलं. बाहेर आलो तर आम्ही एका दादांना विचारलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की हे मंदिर खूप जुनं होतं, 11व्या शतकात बांधलेलं हे मंदिर, आणि त्यावरती असलेलं ते कोरीव काम खूप सुंदर होतं. पण मंदिराचे दगड हे ढसायला लागले, म्हणून जुनं मंदिर पाडलं आणि नवीन बांधण्यात येते. गप्पा मारत कळालं की कोल्हापूरला ते सर्व्हिसला होते आणि आता इथे गावात राहायला आले. म्हणजे त्यांनीही गावाचं महत्व आम्हाला समजून सांगितलं. मग पुढे त्यांना रस्ता विचारून आम्ही आमच्या मार्गाला लागलो. परत येताना जो निसर्ग दिसला, भाई लाजवाब होता. चारही बाजूला डोंगर होते. संध्याकाळचं ऊन झाडांवरती पडलं की झाड अक्षरशः सोन्यासारखं दिसत होतं. असं अचानक सापडलेले हे मार्कंड पिंपरीचं प्राचीन शिव मंदिर खरंच एक वेगळाच अनुभव देऊन गेलं. मी सुहास, आणि असेच खरे ब्लॉग बघायचे असतील तर फॉलो करा. आणि तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव.